विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण आदर्शवादाचे तात्विक विचार, आदर्शवादाचा मानव आणि मानवी जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन, आदर्शवादाचा शिक्षणाकडे पाहायचा दृष्टिकोन, आदर्शवादाचा शिक्षणाची ध्येय काय असावीत याच्यावर पडलेला प्रभाव आणि आदर्शवादी अभ्यासक्रम कसा आहे याविषयीची माहिती आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आज आपणाला आदर्शवादी विचार पुढे नेण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतींचा अवलंब केला पाहिजे आणि त्या पद्धती वापरण्यासाठी शिक्षक कसा असला पाहिजे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. खरं आदर्शवादानं मानवावर, मानवी विचारावर आणि मानवी अनुभवावर सर्वात जास्त विश्वास ठेवलेला आहे, भर ठेवलेला आहे. कारण माणूस विचारानं आदर्श बनतो, लाच देऊन नाही. माणूस संस्कारानं मोठा बनतो, माणूस कृतीनं जीवनाच्या उच्च ध्येयापर्यंत जातो. असं जर शिक्षणाचा हेतू साध्य करायचा असेल तर शिक्षणाला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करायला पाहिजे. आदर्शवादाचा परिणाम भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या ध्येयावर सर्वात जास्त पडलेला आहे. आणि ते जर असेल तर आदर्शवादाच्या एकूण अध्यापन पद्धतीपैकी सॉक्रेटिसनं दिलेली पद्धती साधी सोपी या सगळे विसरलेत. प्रश्न उत्तर पद्धती ही आजही टिकून आहे. नवल वाटेल तुम्हाला की आपण आज प्रश्नांची उत्तरं लिहूनच एवढी मोठी झालो. मग कोण एका वाक्यातली उत्तर लिहितो, कोण गाळलेल्या जागा लिहितो आणि कोण निबंध लिहितो, कोण प्रबंध लिहितो. पण लिखापडी करून मोठे झालेले आहे. पण प्रश्न काय, का, कसा, कुठे आणि केव्हा हा जर हेतू प्रश्नाचा कळला नाही तर त्याच्या उत्तराला सुद्धा काही अर्थ नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, बघा पटते का. प्रश्न कुणाला पडत नाही. अहो, काकाला बसलेल्या आईच्या ताना बाळ सुद्धा प्रश्न विचारतं. कसं, आई आपल्या बाळाला घेऊन आली की तुमच्या आमच्यासारख्या गेले की पहिला त्याला म्हणतात चल ये ये ये, जो नका ही ऑर्डरच त्याला देतात, ते लगेच होय म्हणतं. ते पहिल्यांदा प्रश्न करतं, ते ठरवतं प्रश्न त्याचा, ते आईकडे बघतं, प्रश्न त्याचा न बोलता प्रश्न. मग आई त्याला म्हणते मामा, मग ते जात. ते खरं आहे ना, आहे ना. प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नानच होते. प्रश्न जिज्ञासा वाढवतं, जाणून घेण्याची उत्सुकता वाढवतं आणि त्यातून ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आम्ही शाळा वर्गामध्ये प्रश्न विचारतो, पोरं उत्तर देतात, त्याला प्रश्नोत्तर पद्धत म्हणतो. प्रश्न निर्माण होणं हा खरा शिक्षणाचा हेतू आहे. तुम्ही आता महाभारत रामायण बघितलं ना, तिथं ते धृतराष्ट्र असायचे, ते संजयाला म्हणायचे आता सांग तिथं काय झालेलं आहे. आणि मग भगवद्गीतेमध्ये ते दिलेलं आहे, संजय उवाच. मग आता संजय सांगतो, काय सांगतो, प्रश्नाचं उत्तर. अखंड भगवद्गीता ही प्रश्नोत्तरात आहे. किती, सॉक्रेटिसच्या आधी 3-4 हजार वर्ष घरात अनोळखी माणूस आला तरी सुद्धा आपण एकमेकाला प्रश्न विचारतो. कसं माहितीये का, तेवढ्यावरून ओळखायचं. ही प्रश्नोत्तर पद्धत सर्वात मोठा पुरस्कार याने केला. म्हणजे विचार आणि बुद्धी
बुद्धी, प्रश्न, ह्या त्यातलं सर्वात महत्वाचे की याच्यामधून विचार करण्याची क्षमता विकसित होते, बुद्धीचा विकास होतो. ते प्रश्न निर्माण होणं, विचारणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तिसरी एक पद्धती दिली एरिस्टॉटलनं, ती म्हणजे अवगामी पद्धत. डिडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल, की एक सर्वसाधारण जे आहे जो नियम तो आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यानंतर मानसिक शिस्त ही एक अध्यापन करतो. खरं शिक्षण म्हणजे काय हो? अरे मनाला वळण म्हणजे शिक्षण. माणसाला वळण पाहिजे का नको? ही मानसिक शिस्त आहे. मानसिक शक्तीला शिस्त पाहिजे तर माणूस कोणतंही वाईट कृत्य करणार नाही, तो खरा संस्कारशील. आणि मग कोणत्या मानसिक शक्ती? त्याच्याकडे ज्ञान, अवबोध, स्मरण, विस्मरण, तर्क, विचार, बुद्धिमत्ता, किती मोठ्या शक्ती आहेत या. माणूस याचा कौशल्यानं विचार करतो म्हणून विकसित आहे. सर्व सजीव सृष्टीमध्ये ही देणगी त्याला सर्वात जास्त आहे. आणि हे ज्ञान आहे, ज्ञान सतत वाढत राहिलेलं आहे. पूर्वी एकच विषय होता, तत्वज्ञान, जे सगळ्या ज्ञानाचं सार. जसं एक एक गोष्टीचा त्याच्यामध्ये भर पडत गेली, जसा विस्तार होत गेला तसे अनेक विषय झाले. आज आपण पाहतो इकॉनॉमिक्स आहे, सायकोलॉजी आहे, सोशॉलॉजी आहे, हे सगळे तत्वज्ञानाचे भाग आहेत. हे शिक्षणशास्त्र तत्वज्ञानाचा भाग आहे. आणि त्याचा जर विकास करायचा असेल तर प्रश्न, त्यानंतर अवघामी पद्धत आणि मानसिकतेला शिस्त, ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. मनाला शिस्त असेल तरच माणसाचं शिक्षण होतं. म्हणजे तो चांगली परीक्षा देऊन चांगले मार्क घेत नाही, त्याचा काही उपयोग नाही. नाहीतर तुम्हाला माहित आहे आता 10वीला बेस्ट 5 मुळे 99% 100% मार्क मिळायला लागले आणि 12वीला सगळे आडवे आणि आत्महत्या त्यातनं व्हायला लागल्या. मग त्या शिक्षणाचा अर्थ काय आहे? कोणत्या पद्धतीचा तुम्ही अवलंब केला का? पुढची पिढी तशी जन्मली. आणि सर्वात महत्वाचं, या आदर्शवादानं शिक्षण व्यवस्थेला जर काही देणगी दिली असेल ती हार्वर्ड स्पेन्सर यानं हार्वर्डची पंचपदी जी आहे ती आजही 21व्या शतकामध्ये अवलंबली जाते. तुम्ही मला सांगा की एवढी प्राचीन आदर्शवादी विचार परंपरा आज याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही असं जगातलं कोणतं तत्वज्ञान आहे सांगा की जे हजारो वर्ष टिकून राहतं, हजारो वर्ष या आजच्या व्यवस्थेवर प्रभाव टाकतं. हार्वर्डची पंचपदी आजही टिकून आहे. आणि तिनंच सांगितलं, एज्युकेशन इज माइंड ट्रेनर. शिक्षण हे मनाला वळण लावतं, ते शिक्षण संक्रमित करतं. शिक्षण संक्रमण म्हणजे एका पिढीकडून आलं पुढे दिलं. आणि तो कोण देतो? ज्यानं अनुभव घेतलाय तोच देतो. अनुभवांचं संक्रमण, संस्कारांचं संक्रमण, ते देण्यासाठी लायक माणूस, ते देण्यासाठी लायक पद्धती, ह्या सगळ्या आदर्शवादी विचारानं दिलेल्या आहेत. म्हणून या सगळ्या मानसिक शक्तींचा विकास आणि त्यामधून सत्यान्वेषण करण्याची क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये जर व्हायचं असेल तर आदर्शवादी विचार आणि आदर्शवादी, नाहीतर का हो, अवधान आणि अभिरुची ह्या शक्ती आहेत हे आपण मान्य करणार नाही का?
मग त्याला प्राधान्य देणार नाही का? मग हे कुणी सांगितलं? आदर्शवादी विचाराने सांगितलं. भलं तुम्हाला आज सायकोलॉजी सांगू दे, भलं आज एज्युकेशन शिक्षणशास्त्र सांगू दे, परंतु याचं मूळ स्रोत हे आदर्शवादी विचार आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याच्यामुळे थ्री इडियट्स हा पिक्चर वाजला की त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला जाऊ द्या, म्हणून पहिल्यांदाच युकेननं सांगितलं की माणसाला त्याच्या आत्मिक आणि शारीरिक क्षमतेप्रमाणे विकास करण्याची बुद्धी त्याच्यामध्ये रुजवणं, याला खरं शिक्षण म्हणायचं. हे आदर्शवादानं दिलेलं आहे. भलं तुमचं थ्री इडियट किती वेळ असू दे. आणि मग या सगळ्या पद्धतीचा विचार करून, वापर करून, योग्य दिशेनं इम्प्लिमेंट करून आदर्शवादानं सांगितलेलं शिक्षणाचं खरं जर ध्येय साध्य करायचं असेल तर तो आदर्शवादी शिक्षक कसा असला पाहिजे. या विचारामध्ये शिक्षकाचं स्थान काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जर तो सुसंस्कारित व्हायचा असेल तर तो स्वतः संस्कारशील पाहिजे. जर त्यानं आदर्श निर्माण करायचा असेल तर तो स्वतः आदर्श असला पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलं की पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. ज्ञानी कोण? की जो स्वतःला ओळखतो तो. आणि ते जर व्हायचं असेल तुम्हाला लय मार्क पडून उपयोगाचे नाही. तुम्ही लय वर्गात पहिला नंबर काढायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त एवढंच करायला पाहिजे की चांगला माणूस व्हायला पाहिजे, चांगलं संस्कारशील व्हायला पाहिजे. तो खरा शिक्षित, तो खरा शिक्षक. म्हणून प्लेटोनं समाजातल्या वासना, भावना आणि बुद्धी या 3 प्रकारच्या व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान हे तत्वज्ञानाला दिलेलं आहे. तत्वज्ञाला आणि अशा तत्वज्ञ व्यक्तीच शिक्षक होऊ शकतो. म्हणून मित्र लक्षात ठेवा, समाजातला सर्वात आदर्श कोण असेल तर तो शिक्षक आहे. सर्वश्रेष्ठ स्थान कोणाचं असेल तर ते शिक्षकाचं. कारण आज आमची शिक्षण परंपरा सांगितलं की आपण स्वाभिमानानं सांगतो आमचं गुरुकुल पद्धती सर्वश्रेष्ठ होती. आहेच. गुरुग्रही जाऊन शिक्षण घेत होते. प्रभू रामचंद्र सुद्धा तिथं गेलते, भगवान श्रीकृष्ण गेलते शिकायला. गुरुग्रही हो, गुरु पण तसे होते, आदर्शवादी होते नव्हे, आदर्शच होते. शिक्षक हा आदर्श असला पाहिजे, सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. त्याचं अनेक गोष्टीवर प्रभुत्व असायला पाहिजे. ब्रह्म जिज्ञासा किती मोठा शब्द आहे. कारण तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान. ते जाणून घेण्याची क्षमता असणारा शिक्षक असायला पाहिजे. तो चारित्र्य संपन्न पाहिजे, तो आदर्श पाहिजे आणि तो श्रेष्ठ पण पाहिजे. असा शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये आदर्शवादी संस्कार रुजवू शकेल. मित्र, आदर्शवादी विचारांचा हा पगडा आजही कुणी नाकारू शकत नाही. काळ बदलला, 21वे शतक आलं असं कोण म्हणणार नाही. काळ बदलला, आमचा गुरु नालायक असला पाहिजे, हा मूर्ख असला पाहिजे असं कधी झालंय का? नाही. आदर्शवादाने सांगितलंय तो श्रेष्ठच पाहिजे. आहेच. तो तत्वज्ञ असला पाहिजे. आमचा खेड्यातला गुरुजी साधा प्राथमिक शिक्षक, गावातल्या सगळी गल्लीची त्याला ओळख असते. तो अभिमानानं सांगतो पोराला, हे लय बोलू नकोस, तुझा बाप माझा विद्यार्थी होता, माझ्या इथनं मरणाचा मार खाऊन शिकला. कारण तो शिकावा, त्याच्यावर संस्कार व्हावेत म्हणून साम दाम दंड भेद हा आत्मविश्वासानं त्याचा उपयोग करून तो मुलाला वळण लावायचा. वळण लावणं हा खरा शिक्षणाचा हेतू आहे. असा शिक्षक जर असेल, जर श्रेष्ठ असेल तर तो काय करेल? चांगलं शिक्षण, आदर्शवादी शिक्षण मुलांच्या मध्ये देऊ शकेल, मुलांना योग्य दिशेने नेऊ शकेल. मित्र हो, आदर्शवाद हा विचार प्रवाह आहे. याचं मूल्यमापन सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आदर्शवादी विचारानंतर अनेक विचार प्रवाह आले. याच्यानंतर आपण निसर्गवाद पाहणार आहोत. यानंतर वास्तववाद, अस्तित्ववाद,
प्रॅग्मॅटिझम, कार्यवाद, सगळे वाद, हजारो वाद आले, पण सर्वात जुना असणारा आदर्शवाद अजून संपलेला नाही. एव्हाना ही सगळी त्यांची पिलावळ आहे, त्यांचेच विचार वेगळ्या पद्धतीनं मांडतात, म्हणून आदर्शवादाचं मूल्य कधीही कमी झालेलं नाही. हे प्राचीन आहे, हे मूल्यवान आहे. जीवनाचा खरा विकास करणारं शिक्षण, खरा विचार हे आदर्शवादानं दिलेले आहे. जीवनाकडे बघण्याचं भव्य, दिव्य आणि उदात्त दृष्टिकोन आदर्शवादी विचारानं दिलेले आहे. जीवनाचा खरा हेतू काय आहे हे पाहायला आणि विचार करायला भाग पाडलं या आदर्शवादी विचारानं. आदर्शवादी विचार हा एक विचार प्रवाह नाही, तर ते जीवनाचं मार्गदर्शन आहे. याही पेक्षा तो एक जीवन प्रवाहच आहे. जीवन कसं जगावं हे सगळेजण सांगतील, पण का जगावं हे आदर्शवाद सांगतो. नाहीतर या जीवनाला काही अर्थ नाही. एवढं जरी असलं तरी सुद्धा आदर्शवादाकडनं काही चुका झालेल्या आहेत. हे जरी सगळे पाहिले, हे त्याचे जरी गुण असतील, हे आदर्शवादानं खूप मोठं स्थान दिलं शिक्षकाला आणि शिक्षणाला, पण त्याच्यातले दोष काही आपल्याला विसरून जाता येणार नाही. कारण या आदर्शवादी विचारानं 7 लिबरल आर्ट्स ख्रिस्ती धर्मामधून लोकांपर्यंत दिले आणि मानवी जन्म हा पाप संभव आहे हे त्याच्यामध्ये रुजवलं. त्यावेळी लहान मुलांच्यावरती अतोनात अत्याचार केले गेले युरोपमध्ये, आणि त्याच्यामधून सुटका करून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या नवीन वादांचा जन्म झाला. आणि मुख्य दोष या आदर्शवादाचा राहिला तो म्हणजे फक्त त्यानं तत्वज्ञानाला महत्त्व दिलं. आणि जीवनासाठी तत्वज्ञान फार उपयोगाचं नाही. पोट भरावं लागतं, त्याला काहीतरी उद्योगधंदा करावा लागतो. तो उद्योगधंदा करायला लावणारा व्यावसायिक शिक्षणाकडे बाकी आदर्शवादानं दुर्लक्ष केलेलं आहे. त्याला जर व्यावसायिक शिक्षण मिळणार नाही तर तो जगणार कसा, त्याला पूर्ण निग्लेक्ट केलं. काळाच्या ओघामध्ये नवीन नवीन माणूस शोधून काढायला लागला, त्याचा स्वीकार करायला. कारण गॅलिलिओ, सॉक्रेटिस, प्लेटो सगळ्या विचारवंतांना त्या समकालीन तत्कालीन जनतेकडून तिरस्कार आणि द्वेष सोसावा लागला, काहींना प्राण गमवावं लागला. म्हणजे आदर्शवादी तत्वज्ञानानं नवीन विचारांचा स्वीकार केला नाही, हा त्याचा प्रमुख दोष आहे. नवीन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला पाहिजे होता, तो या विचारांचा दोष आहे. आणि सर्वात महत्वाचं की लहान मुलांच्यावर तुम्ही संस्कार करायचा आहे, त्याच्या मानसिक शक्तीला शिस्त द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर अत्याचार करायचा नाही. की जरी मानसशास्त्र ही अलीकडच्या 200-300 वर्षापूर्वीचं जरी शास्त्र असलं तरी त्याचा विचार करणं हे खरं आदर्शवादी विचाराचं कर्तव्य होतं. त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, हा खरा आदर्शवादाचा दोष आहे. मित्र, ह्या सगळ्या गुण आणि दोषांचा विचार केला तरी सुद्धा आदर्शवादाचं श्रेष्ठत्व काही कमी होत नाही. आदर्शवादी विचार हा आदर्शवादीच आहे. आदर्शवाद हे श्रेष्ठत्वच आहे. आदर्शवाद हा नीतिमान माणसं निर्माण करणारा एक प्रमुख विचार प्रवाह आहे. म्हणूनच तो आज हजारो वर्षानंतर या भूतलावरती मानव कल्याणासाठी टिकून आहे. मित्रो, आदर्शवादानं जीवन जगायला शिकवलेलं आहे. त्याचा विचार, त्या विचाराच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षण घेऊया आणि आपल्या या आदर्शवादी विचारांना पूर्णविराम देऊ. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आदर्शवादाला छेद देणारे नवीन कोणते विचार प्रवाह आले आणि त्यातला सर्वात प्रथम जो पुढे आला तो निसर्गवाद काय आहे याविषयीची आपण माहिती घेऊ. मित्रहो, आदर्शवादाचे एकूण 4 व्हिडिओ आम्ही तुमच्या पुढे दिलेले आहेत. त्याचं नीट निरीक्षण करा, वाचन करा, ऐकलं तर पटलं तर सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू.